याच आंदोलन आणि मोर्चाची सुरुवात आज या पुण्यातून होताना पाहायला मिळते। पुण्यातील काँग्रेस भवन मधून हा मोर्चा डेक्कन, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन हे सगळे रास्ता रोको करणार आहेत। युवक काँग्रेस तर्फे खरं तर हे आंदोलन करण्यात येत आहे आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या स्वतः आंदोलनाला उपस्थित आहेत, जे मूळचे जम्मू काश्मीरचे आहेत। त्यानंतर युवक काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत कुणाल राऊत ते देखील आहेत आणि इतर सर्व काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। युवकांचे जे प्रश्न आहेत, जो रोजगार युवकांना मिळत नाहीयेत किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यानंतर राज्यभर अनेक मोठ्या शहरांमध्ये जी ड्रग्स सापडली ती ड्रग्स तरुणाईला विळखा घालणारी आहेत। गृह खात्याचं याकडे लक्ष नाहीये आणि राज्य सरकार या सगळ्या प्रश्नांमध्ये सपशेल अपयशी ठरत आहे। म्हणून आम्ही आंदोलनाचं हत्यार जे आहे ते आता उपसत आहोत आणि पुण्यातून या आक्रोश मोर्चा आणि हल्लाबोल मोर्चाला युवक काँग्रेसकडून सुरुवात झालेली पाहायला मिळते। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या सगळ्या आंदोलनाच्या मार्गावरती ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर पुणे पोलिसांकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। मोठी बॅरिगेटिंग बालगंधर्व चौकात देखील करण्यात आलेली आहे। जो मोर्चाचा मार्ग यांना दिलेला आहे तो काँग्रेस भवन ते बालगंधर्व असा दिलेला आहे आणि बालगंधर्वच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे आणि आता या मोर्चाला युवक काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। जसं दृश्यांमध्ये बघायला मिळते पोलीस बंदोबस्त सुद्धा दिसतोय, कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी तितकीच मोठी बघायला मिळते। हा मोर्चा सध्या नेमका कुठे आता पोहोचलेला आहे? अवघ्या काँग्रेस भवन मधून निघून हा मोर्चा पुण्यातला जंगली महाराज रोडवरचा जो बालगंधर्व चौक आहे, ज्याला झाशीची राणी पुतळा चौक देखील म्हटलं जातं, त्याच बालगंधर्व चौकात जो आहे तो मोर्चा पोहोचलेला आहे। अनेक युवक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही बॅरिगेटिंग तुम्ही पाहू शकता की बालगंधर्व चौकात पुणे पोलिसांनी मोठी बॅरिगेटिंग जी आहे ते तगडी बॅरिगेटिंग केलेली आहे। इथं या आंदोलनकर्त्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात येणार आहे। इथून पुढे मोर्चा जो आहे तो खरं तर युवक काँग्रेसकडून जो रूट ठरवण्यात आला होता तो इथून जो डेक्कन चौक आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत हे सगळं आंदोलन जाणार होतं, पण पुणे पोलिसांकडून केवळ यांना बालगंधर्व चौकापर्यंत जी परवानगी आहे या मोर्चाची आंदोलनाची देण्यात आली होती आणि यात बालगंधर्व चौकात मोठे बॅरिगेटिंग करत आता पुणे पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि ही दृश्य पाहतो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत आणि बॅरिगेटिंगवर चढण्याचा प्रयत्न या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून केला जातो आहे आणि पोलीस त्यांना खरं तर आता रोखत आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतो, ही लाईव्ह दृश्य आहेत। पुण्यातील बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसचा जो मोर्चा आहे, राज्य सरकारच्या विरोधातला जो हल्लाबोल मोर्चा आहे तो पोहोचलेला आहे आणि पोलिसांकडून या बालगंधर्व चौकात जे आहे ते हा मोर्चा रोखला गेलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आधीपासूनच पुणे पोलिसांनी सगळा बंदोबस्त या सगळ्या मोर्चाच्या मार्गावरती ठेवला होता आणि आता बालगंधर्व चौकात अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर काँग्रेस भवन पासून जे बालगंधर्व चौक आहे तिथं हा सगळा मोर्चा जो आहे तो पुणे पोलिसांनी अडवण्यात आलेला आहे पुणे पोलिसांकडून आणि मोठी बॅरिगेटिंग या सगळ्या परिसरात आता करण्यात आलेली आहे। पण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आक्रमक आहेत। आमचा जो रूट मार्च ठरलेला आहे, जो आंदोलनाचा मार्ग ठरलेला आहे तो काँग्रेस भवन वरून बालगंधर्व चौक आणि जंगली महाराज रोडवरून पुढे डेक्कन चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही आंदोलनाला बसणार होतो, पण पुणे पोलिसांनी मात्र आता या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे आणि बालगंधर्व चौकात ज्या सगळ्या युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना रोखलेलं पाहायला मिळतंय। आपण बघतोय पोलिसांनी अडवलेलं आपल्याला बघायला मिळते। काँग्रेसचे कार्यकर्ते तितकेच आक्रमक झालेले दिसत आहेत, घोषणाबाजी जोरदार बघायला मिळते। इथून पुढचं आंदोलनाचं नेमकं नियोजन कसं असणार आहे? जर पोलिसांनी इकडे अडवलेलं आहे तर इथून पुढे नेमकं आंदोलन कसं होईल? निवेदन कोणाला दिलं जाणार आहे? आपण पाहतोय की आंदोलन आता तरी मोर्चा बालगंधर्व चौकात जो काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राज्यभरातून आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला छत्रपती संभाजी महाराज चौक जो आहे डेक्कनचा तिथेपर्यंत जाऊ द्या, पण पुणे पोलिसांनी मात्र या आंदोलनाला आता परवानगी दिलेली नाही आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या बॅरिगेड्सवर चढत आम्हाला पुढे जाऊ द्या अशी मागणी करत आहेत। पण पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। जंगली महाराज रस्ता हा मुख्य रस्ता आहे पुण्यातला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा जो आहे तो हा सगळा वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न होते, कारण हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे ठरलेल्या मार्गानुसार आम्ही हा मोर्चा जाऊ देणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि कार्यकर्ते मात्र आता
त्यांच्या या लॉंग मार्चने खरं तर मोर्चाच्या निर्णयावर ठाम आहेत. ही दृश्य आपण पाहतोय जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे ते स्वतः आज सकाळपासून पुण्यात होते आणि ते देखील आता बॅरिगेटवर चढत ते आंदोलन करत आहेत. पण पुणे पोलीस मात्र त्यांना पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन तुम्ही इथंच जे आहे ते थांबवावं. जे पोलीस अधिकारी आहेत ते तुमचं निवेदन स्वीकारतील आणि तुमचं निवेदन राज्य सरकारपर्यंत दिलं जाईल. पण आता हा मोर्चा थांबवण्याची विनंती पुणे पोलिसांकडून केली जाते. मात्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक आहेत. आम्हाला बालगंधर्व चौकाच्या पुढे जाऊ द्या अशी मागणी केली जाते. पण मोठी बॅरिगेटिंग आणि मोठा पोलीस बंदोबस्त इथं आहे. आता हे बघणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे की हे आंदोलन पुढे कुठल्या दिशेनं जातं. कारण आता सध्या तरी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या बालगंधर्व चौकात अडवण्यात आलंय. मोर्चासोबत आहात, कव्हरेज करताय, तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलला असाल, कार्यकर्त्यांचं नेमकं या संदर्भातलं म्हणणं काय? नक्कीच ज्या 5 प्रमुख मागण्या आहेत त्यातली मुख्य मागणी जी कार्यकर्त्यांनी केली आहे ती मुख्य मागणी म्हणजे जी नोकरी आहे, युवकांना जो नोकरी रोजगार देण्याचा सांगण्यात आलं होतं तो रोजगार दिला गेला नाहीये. त्यामुळे नशा नको, नोकरी द्या अशी मागणी खरं तर केली जाते. आणि दृश्य आपण पाहतोय की कार्यकर्त्यांनी बॅरिगेटिंग तोडत पुढे येण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेलं आहे. जे शिवराज मोरे आहेत, जे कार्याध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे, त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं हे दृश्य आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आता सर्व काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. शिवराजजी पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलंय, काय सांगाल? पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरकार आम्हाला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेले आहेत. आंदोलन जो मोर्चा काँग्रेस भवन पासून निघाला होता त्या मोर्चाला बालगंधर्व चौकात आज बॅरिगेटिंग करून पुणे पोलिसांनी अडवलं होतं. पण हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते मोर्चावरती ठाम होते आणि आता या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळते. पुणे पोलिसांची पिंजरा जे आहे पोलिसांच्या गाड्या इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि सगळ्या आंदोलन करतात सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, अध्यक्षांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. खरोखर या मोर्चाला परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली नव्हती तरी देखील हा मोर्चा खरं तर युवक काँग्रेसकडून काढण्यात आला होता आणि आता पुन्हा हा मोर्चा पुढे जाऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय. निश्चित पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, पुण्यामधले आपण थेट दृश्य बघतो ज्या ठिकाणी युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नोकरी द्या, नशा नको अशा प्रकारच्या घोषणा या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठा पोलीस फौजफाटा पुण्यामध्ये बघायला मिळतोय. काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, तितक्याच प्रमाणात पोलीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण बघतो जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. तर आंदोलकांची पोलिसांकडून सध्या धरपकड होताना आपल्याला बघायला मिळते. पुण्यामधलं हे युवक काँग्रेसचं आंदोलन आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नोकरी द्या, नशा नको अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. जोरदार त्या संदर्भात घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते. सध्या आपण 2 दृश्य बघतो. एकीकडे काही जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर दुसऱ्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्र घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पोलीस फौजफाटा सुद्धा तितक्याच प्रमाणात आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतो. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस फौजफाटा सुद्धा तितक्याच प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. खरं तर युवक काँग्रेसच्या आंदोलनाला या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती आणि त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. नोकरी द्या, नशा नको अशा प्रकारच्या घोषणाबाजी जोरदार आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळत आहेत. हातामध्ये काँग्रेसचे झेंडे दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर पुण्यातल्या या आंदोलनाकडे लक्ष असणारच आहे. पुढची बातमी बघूया. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या आसखेड खुर्दमध्ये लाकडाच्या गोदामाला